बेटा तुझं नाव? माझे नाव राहुल रामप्रसाद कोकोटे आहे. मला असं माहीत पडलं की शनिवार किंवा संडेला किंवा सुट्टीला होती ना रक्षाबंधन, त्या दिवशी एक बंदर झाडावरून मरून गेलं, तर त्याची स्टोरी सांगते का काय आहे तर? हो मॅम. हां बोल बेटा. मॅम मी रूमामध्ये नाही का झोपलो होतो. मग ते पोळं माझ्याकडून नाही का पडून आले छोटे मुलं. त्यानं सांगितले आम्हाला का बंद धावत आहे बाय. मी जाऊन बघितलं तिथं रोडावर माकडचं पिलू पडलं होतं. मला माहीत नव्हतं मॅम हिला काय झालं आहे. मग मुलांना विचारलं मी हिला काय झालं आहे. तर ते सांगितले का झाडावरून ते उडी मारत होतं. ते बिचा ते तार आला खांब्याच्या तिथे पकडला की त्या ताराला खाली पडला. मग नाही का मॅम त्याला पाणी पाजायला जात होतं. तिला पकडायला नाही का तिचे आई पप्पा पकडून नेले, तिला बाथरूमाजवळ ठेवलं तिले. मग पाणी धरून गेलो, पाणी टाकलं तिच्यावर 2-3 वेळा. मग बाबाला बोलवायला गेलं. बाबानं गुलेल आणलं. गुलेलमध्ये नाही का त्या बंदराला मारत होते. ते बंदर येत नव्हते ते पिलूजवळ. मग आम्ही गेलो इकडे वापस आलो मग रूमाकडे. मग अजून जाऊन बघितलं तर ते कुत्रे आले होते आणि तिला मारून टाकले होते. म्हणजे नाही का गळ्यातून कापले होते तिच्या. हां मग तू एकटाच गेला होता का? पिऊसोबत गेलो होतो मॅम. हां मग ते माकडच्या पिलूला पकडला मी. मरण पावलं होतं मॅम. अगर ते तिचे पोट फुगलं होतं, पोट फुगलं असतं तर वास आला असता. म्हणून मी त्याला नाही का इकडे विहिरीजवळ नेलं आणि गाळून दिलं. हां सोबत कोण होतं? पियूस होतं. पियुष का? हां पियुष सोबत तू पण होता का? हां तुला केव्हा माहीत पडलं की बंदर मेला आहे म्हणून? मी बाथरूमात आंघोळ करत होतो. बरं बरं ठीक आहे छान. हे बेटा टाळ्या नको वाजवा.